बस्तर. भीतीचं दुसरं नाव बस्तर. चकमकी, स्फोट, हत्या आणि हिंसेचा भयंकर खेळ. बस्तरच्या या जंगलात आता शांतता आहे. अशी शांतता जिची प्रतीक्षा 5 दशकांपासून होती. पण एका घोषणेनं या शांततेची किरणं बस्तरवर पडली. 21 मार्च 2026 को इस देश से नक्सलवाद समाप्त. गृहमंत्री अमित शहा यांच्या या घोषणेने 5 दशकांचा संघर्ष शांत झाला. पण या 5 दशकांत अनेकांनी बरंच काही गमावलं. इथल्या तरुणांनी आपलं तारुण्य गमावलं. इथल्या लहानग्यांनी आपल्या शिक्षणाचा हक्क गमावला. वृद्धांना उपचारासाठी कोणाच्या तरी खांद्यावर लोंबकळत प्रवास करावा लागला. तर अनेकांच्या वाट्याला आयुष्यभराचं अपंगत्व घेऊन जगण्याची वेळ आली. आणि म्हणून जेव्हा गृहमंत्री अमित शहा असं म्हणतात की देश नक्षलमुक्त झाला, तेव्हा म्हणजे नेमकं काय झालं हे मुळातून समजून घ्यावं लागेल. कारण या एका घोषणेच्या पलीकडे बरंच काही आहे. आणि ते बरंच काही समजून घेण्यासाठी आपल्याला आधी बस्तर समजून घ्यावा लागेल. तरच इथे नक्षलवाद का आला, कसा रुजला, कसा विस्तारला इथपर्यंत आपण पोहोचू शकू. बस्तर, स्थानिक भाषेत आमचो बस्तर. या बस्तरची एक वेगळीच गोष्ट आहे. महाराष्ट्राला लागूनच असलेल्या छत्तीसगड राज्याच्या दक्षिणेकडचा हा भाग. पूर्वी बस्तर हा एकच जिल्हा होता. आता बस्तरचं विभाजन होऊन 7 जिल्हे तयार झाले. निसर्गानं वन आणि खनिज संपत्तीच्या रूपाने बस्तरला भरभरून दिलंय. इथल्या आदिवासींची संस्कृती सुद्धा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध. पण गेली अनेक वर्ष इथला नक्षलवाद हीच बस्तरची ओळख बनली. छत्तीसगढ़ राज्य 1 नवंबर 2000 मध्य प्रदेश से अलग होकर बना, अस्तित्व में आया. परंतु राज्य अस्तित्व में आने के बाद साथ साथ में ये यहाँ का जो भूभाग था ऑलमोस्ट 43% से ज़्यादा भूभाग लाल आतंक के साये में था. बस्तर के इलाके की बात करूं तो अमूमन 80% गांव उस दौर में पहुंच विहीन रहे और ये एक सेफ जोन था माओवादियों के लिए. व्यक्ति जब वहाँ नहीं पहुँचा तब वो नक्सलवाद उन तक के पहुँचा और नक्सलवाद जब पहुँचा तो लोग उससे जुड़ते चले गए, धीरे धीरे उनसे प्रभावित होते चले गए. और इसका ही प्रभाव जो देखने को मिलता है कि नक्सलवाद 4 दशक से भी ज़्यादा लंबे समय तक के अबुझमाड़ हो या फिर बस्तर के रीजन में फैलता चला गया. नक्षलींनी काय केलं ते विषय उठवायला सुरुवात केली. जसं तेंदूपत्ताचा रेट वाढला पाहिजे, जमिनी ज्या आहेत त्या फॉरेस्ट त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही तर त्या आदिवासींच्या जमिनी आहेत, असे विषय उठवल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये या भागामध्ये त्यांना थोडासा सपोर्ट भेटला. आणि जसा त्यांना सपोर्ट भेटला त्यानंतर मग त्यांनी आपले जे खरं जे मूळ उद्देश होतं की राजकीय सत्ता कब्जा करायची, त्या उद्देशाकडे आपला मोर्चा वळवला. बस्तरच्या या जंगलांमधनं फिरणं आणि या सगळ्या पाऊलवाटांवरती पाय ठेवणं हे सोपं नव्हतं, कदाचित
या घडीला सुद्धा ते तितकंसं सोपं आहे असं विश्वासानं म्हणता येत नाही, सांगता येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे इतक्या वर्षांमध्ये नक्षलवाद्यांनी या पायवाटांवरती, जंगलातल्या वाटांवरती पेरलेले सुरुंग आणि आडून लपून होणारे थेट हल्ले हे याचं मुख्य कारण होतं. आणि त्यामुळे हा जंगलाचा सगळा भाग हा नक्षलवाद्यांनी इतकी वर्ष आपल्या ताब्यात ठेवला होता. मुठभेड़ें चलती थी और जब ऑपरेशंस होते थे, अब देखिए नारायणपुर में अगर पुलिस को सूचना मिल रही है कि अबूझमाड़ के फलाना जंगल में माओवादियों की टीम है और जवानों को रवाना किया जाए, जवानों के लिए सबसे बड़ी चुनौती वहाँ तक पहुँचना था. अब सोचिए कि 60 किलोमीटर की दूरी पे जंगल है, पहाड़ियों से घिरा हुआ इलाका है, वहाँ माओवादी है और जवानों को 60 किलोमीटर चलना है और पैदल चलना है. ऐसा नहीं है कि व्हीकल से जा रहे हैं कुछ दूर और वहाँ से पैदल चले, क्योंकि आईडी ब्लास्ट का बहुत खतरा रहा है और सबसे बड़ा हथियार माओवादियों का बारूदी सुरंग विस्फोट रहा है. 2 दिन का ऑपरेशन था सर. तो दूसरा दिन ख़त्म हुआ तो मतलब फर्स्ट दिन ख़त्म हुआ, दूसरा दिन वापस आ रहे थे तो नाइट के समय 9 साढ़े 9 कुछ हुआ था सर. तो प्रेशर आईडी में मेरा पैर पड़ा तो फूटा सर उस समय. तो अभी मतलब ये राइट पैर राइट पैर तो क्या किया है अभी? आर्टिफिशियल पहना हूँ सर अभी. उन लोगों का छुपाव का जगह बहुत अच्छा था सर. उन लोगों का उतना अंदर वाले फोर्स वाले अपना जा नहीं पाते थे सर उस समय. जैसे अबूझमाड़ के जंगल है सर, बहुत घना है सर वहाँ, घना, और फोर्स को चलने में भी दिक्कत और ट्रेन भी बहुत ज़्यादा था सर. इसलिए बहुत ऑपरेशन लंबा है कर नहीं पाते थे सर उस समय. सबसे मुश्किल काम तो ये बरसात में ऑपरेशन करना. नदी नाला भर जाता है, फिर 20-15 किलो का बैग लेके चलना, उसको पार करना बहुत ज़्यादा मुश्किल. और 5-5 दिन ऑपरेशन जंगल में रहने और पूरा पैर मन में चाला पड़ जाता था, बहुत मुश्किल होता था उसमें. अब जब नक्सली सामने आ जाते हैं डर सा लगता है. जब हम फर्स्ट बार हम लोग देखे हैं तो बहुत डर गए थे. पहली बार जब नक्सली देखे तो फिर धीरे धीरे आदत सा हो गया. 2023 सालातली म्हणजे अगदी 3 वर्षापूर्वीची ही घटना आहे जिच्याविषयी बोलायला मी या रस्त्यावरती उभा आहे. 10 जवान ऑपरेशन संपवून या रस्त्यावरनं आपल्या गाडीनं परतत होते आणि त्याच वेळेला इथं आयडी ब्लास्ट झाला, ज्यामध्ये त्या 10 जवानांचा मृत्यू झाला. ते 10 जवान शहीद झाले. इतका भीषण स्फोट होता. आत्ता जेव्हा या सगळ्या स्फोटाविषयी माहिती घेत होतो अजून पण तिथे काही तुकडे त्या गाडीचे पडलेले दिसतात. इतका हा भयंकर स्फोट होता की 60 ते 70 मीटरवरती त्या सगळ्या जवानांच्या शरीराचे जे तुकडे झाले, चिंधड्या उडाल्या, त्या सगळ्या पसरलेल्या होत्या. म्हणजे एकाचीही डेड बॉडी मिळाली नाही, इतकी भीषण अवस्था होती. नक्षली अनेक वर्ष हेच सांगत राहिले की सरकार आदिवासींचा विचार करत नाही, तर सरकार हे सांगत राहिलं की नक्षलवाद्यांमुळे प्रशासन आदिवासींपर्यंत पोहोचू शकलं नाही. या सगळ्यात कधी हे आदिवासी सरकारच्या धाकात राहिले तर कधी नक्षल्यांच्या. पण या सगळ्यात बस्तरचं नुकसान होत गेलं अनेक वर्ष, अगदी काल परवापर्यंत सुद्धा. नक्सलियों ने बहुत नुकसान इस सेंस में किया कि उन्होंने ना केवल ग्रामीणों की हत्या की, ना केवल इंफ्रास्ट्रक्चर, चाहे रोड हो, चाहे स्कूल हो, चाहे अंदर में जो हॉस्पिटल थे उनको तोड़ा, पूरे रोडों को उखाड़ दिया, अंदरूनी क्षेत्रों में जो एक्सेसिबिलिटी थी उसको ख़त्म कर दिया, जिससे कि उन्होंने एक जो कुएं में मेढक जैसी बात होती है कि एक तरीके से वहाँ के लोगों को अपने क्षेत्र में ही सीमित कर दिया. मेरे वो खुद बड़े भाई थे, उन्होंने ऐसे कोई कार्य नहीं किया, लेकिन गांव वालों ने उन्हें नक्सलियों को गलत सूचना दिया और भाई को वो लोगों ने, नक्सलियों ने मार डाला. उससे बहुत पीड़ा हुई, तकलीफ़ हुई हमको. उन्होंने भाई को पकड़ा कुतुल से
फिर उसके बाद बांध के रखा 3 दिनों तक, फिर टॉर्चर किया, फिर सीने में गोली मार के उनकी हत्या करी थी। ये कब की बात? ये 31 जून 2024 की बात। बस्तरच्या जगदलपूरमध्ये उभं राहिलेलं हे अमर जवान स्मारक, यावरची डोळे पाणावणारी ही भिंत, या भिंतीवर बस्तरमधल्या 4 दशकांच्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांची नावं दिसतात। देशभरातनं इथे बस्तरमध्ये आलेले हे सगळे भारत मातेचे वीरपुत्र, त्यातले काही आपल्या मराठी मातीतले सुद्धा। शहीदांच्या या बलिदानाचे आकडे इथल्या संघर्षाची भीषणता सांगतात। गेल्या 12 वर्षात बस्तरच्या या संघर्षात 463 सुरक्षा जवान शहीद झाले। 4 दशकातल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांची संख्या तर 3500हून अधिक आहे। दोन्ही बाजूने 20,000 तरुण मारले गेले, तर काही माध्यमातल्या रिपोर्टनुसार जवळपास 8,500 नागरिकांना या प्रदीर्घ चाललेल्या संघर्षात आपला जीव गमवावा लागला। हे बलिदानाचे आकडे वाढत असतानाच आणि हा संघर्ष कधी संपेल की नाही या प्रश्नाचं उत्तर सापडत नसतानाच एकाएकी एक घोषणा झाली। देश के सभी नागरिकों को आश्वस्त करना चाहता हूं, 31/3/2026 को यह देश नक्सलवाद से मुक्त हो जाएगा। हमें भी ये बयान कहीं ना कहीं हास्यास्पद लग रहा था तर आम्हाला पण संभ्रम होता, सुरक्षा बलांना पण संभ्रम होता कि भाई ये कैसा बयान है, ये 4 दशक का जो नक्सलवाद है वो खत्म कैसे हो जाएगा, की हे शक्य आहे नाही आहे। इतना आसान है क्या हो जाना। एक कॅम्प लावायला पण भरपूर वेळ लागतो। या ठिकाणी तर आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये ह्याला संपवायचं आहे। एक बहुत बड़ी रणनीति के बाद इस बात को कहा कि 31 मार्च के बाद माओवाद संगठन का खात्मा। ये टारगेट जो हमें मिला 31 मार्च 2026 का, तो आई कंसिडर इट टू बी अ वेरी इम्पॉर्टंट पॉइंट। पण तो मेसेज क्लियर होता वरून आणि एक सपोर्ट होता की तुम्ही कारवाई करा, आम्ही तुमच्या सपोर्ट आहे। नक्सल की जो लड़ाई है, दे हैव ऑलवेज वांटेड लॉन्ग प्रोट्रैक्टेड वॉर, दे वर नेवर प्रिपेयर्ड फॉर शॉर्ट इंटेंसिव वॉर, एंड दिस टारगेट डिड दैट ओनली कि उन्होंने सब चीज़ को जोड़ लिया और ये बोला कि इसको इसी टाइम लिमिट के अंदर आप लोग करें। ये जो 4 दशकों की जो मेहनत थी, उस मेहनत को उन्होंने उसमें यूटिलाइज किया। एकीकडे स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं आव्हान, तर दुसरीकडे नक्षलींच्या खात्म्याचं टार्गेट। नक्षली आणि सामान्य नागरिक यांच्यातला फरक ओळखणं हे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं। सरकार के लिए सबसे बड़ी चुनौती ये थी कि माओवादी कौन है, माओवादी क्या पहनते हैं, माओवादी कैसे रहते हैं, क्या खाते हैं, इनके पास हथियार कौन कौन से हैं, ये तमाम चीज़ें रही। ओवर अ पीरियड ऑफ टाइम जैसे जैसे उनकी तरफ से आत्मसमर्पण हुआ और जैसे जैसे हम लोगों को इंटेलिजेंस आया, तो मल्टीपल चीज़ें होने लगी, जिसकी वजह से वी कुड बिल्ड अप अ प्रोफाइल जो हमको आगे हेल्प किया है इस चीज़ में। दक्षिण बस्तर, माड, उत्तर बस्तर, इस प्रकार संपूर्ण इलाके में हमारा एक इंटीग्रेटेड ऑपरेशन प्लान थे। इंटरस्टेट कोऑर्डिनेशन भी बेहतरीन रहा, आपस में तालमेल अच्छा होगी सभी स्टेट्स के बीच में, और जनता का भी सपोर्ट रहा। ये सब एक मेजर टर्निंग पॉइंट रहा, और जो टारगेट डिक्लेयर करना है 2026 मार्च 31 तक इसको समाप्त करना, वो भी एक गेम प्लान जो मास्टर स्ट्रोक रहा इस टाइप का, जो सभी चीज़ एक साथ जुड़ कर आए थे, जिसके परिणाम सबके सामने अभी देखने के लिए मिल रहा है। गेल्या वर्षभरामध्ये नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणावरती सरेंडर केल्याचं दिसलं। यामागे सुरक्षा दलांची वाढलेली ताकद जशी दिसते, तसंच या सगळ्याच्या मागे मोठ्या प्रमाणावरती नक्षलवाद्यांचे कमांडर्स मारले गेले, काहींनी सरेंडर केलं आणि हे कारण सुद्धा दिसतं। माओवादियों की हिस्ट्री में, इतिहास में पहली बार जो उनका जो सबसे बड़ा नंबर 1 टॉप लीडर होता है, जनरल सेक्रेटरी, महासचिव, वो भी छत्तीसगढ़ में, इसका नाम बसवा राजू नमला केशव राव, वो भी इसमें मारा गया।
इसके अलावा 5 अन्य सेंट्रल कमेटी के मेंबर जो कि टॉप लीडरशिप में आते हैं वो भी यहाँ पे उनका खात्मा हुआ। एंड इट वाज अ 3-day ऑपरेशन, वेरी फाइनली प्लान्ड। प्लॅनिंग अलग अलग लेवल पे अलग अलग इंटेलिजन्स को कोरॉबोरेट करते हुए हुआ था। ज्यादा संख्येमध्ये नक्षली मारले गेल्यामुळे त्यांच्या पण लक्षात आलं की हे जे आहे सरकार खूप सिरियस आहे आणि आम्ही जर समर्पण नाही करू तर आम्ही मारले जाऊ। त्याच्यामुळे नक्षलींनी पण मग शेवटी आत्मसमर्पण करायला सुरुवात केली। गेल्या काही वर्षामध्ये बस्तरमध्ये परिस्थिती कमालीची बदलली। सुरक्षा दलांच्या कारवाया तीव्र झाल्या, चकमकी वाढल्या, शेकडो नक्षलवादी मारले गेले, हजारो जणांना अटक झाली, तर अनेकांनी आत्मसमर्पण केलं। गेल्या 12 वर्षातल्या कारवाईत 1227 नक्षलवादी मारले गेले, तर 8001 नक्षल्यांना अटक करण्यात आली, तर 7902 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। विशेष म्हणजे 2025 या एका वर्षात 1616 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। या आकड्यांच्या पलीकडेही अनेक वैयक्तिक कहाण्या दडलेल्या आहेत। शस्त्र हाती घेतलेले नक्षलवादी मुख्य प्रवाहात कसे परतले आणि आज त्यांचं आयुष्य कसं बदललं हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं। नारायणपूरमध्ये भेटलेला हा सियाराम सलाम 2009 साली नक्षली चळवळीत गेला। दल सदस्य, पार्टी सदस्य अशी एक पदं घेत नक्षल्यांची एक तुकडी सांभाळली, पण पोलिसांच्या कारवाया वाढल्या तशा याच वर्षी त्यानं आत्मसमर्पण केलं। आता DRGमध्ये काम करतो, पण या दरम्यानच्या एका आठवणीनं भावूक होतो। ती आठवण आहे वडील गेल्याची। पहले मैं पार्टी में गया उस समय तो सभी लोग थे, मेरा पिताजी था, मेरा माँ, छोटा भाई, सब लोग थे। मैं पार्टी में जाने के बाद मेरा पिताजी ख़त्म हो गया। पिताजी नहीं रहे ये आपको पता था? और 2 साल के बाद पता चला। सुकमा जिल्ह्यात सुरू असलेलं हे चिंचेवर प्रक्रिया करणारं केंद्र अगदी 3 महिन्यांपूर्वी सुरू झालंय। इथे चिंचा सोलण्याचं काम करणारे हे हात त्या महिला नक्षलीचे आहेत जिच्या हातात अगदी काही महिन्यांपूर्वी AK-47 होती। 20 वर्ष नक्षलवादी म्हणून जंगलात राहिल्यानंतर ती आता पुन्हा मुख्य प्रवाहात आली आहे। अबुजमाळमधला एक 12-13 वर्षांचा मुलगा 2005 साली नक्षली चळवळीत गेला, पण कमाल अशी झाली की जेमतेम 7वी शिकलेला हा मुलगा सुकलाल झुरी जंगलात राहून नक्षलवाद्यांचा डॉक्टर झाला। उस दौरान मतलब पार्टी के अंदर डॉक्टरों का बहुत ज़्यादा आवश्यकता थी। मतलब 2006, 7, 8 तो भविष्य में डॉक्टरों की कमी रह जाएगी, तो अभी से डॉक्टरों को मतलब हम लोग तैयार करेंगे या डॉक्टर ट्रेनिंग देंगे। ज़्यादा शहर में या सिटी में तो हम लोग ट्रेनिंग नहीं किए, जंगल के अंदर ही वहाँ का वातावरण के अनुसार परिस्थितियों का सामना करते हुए हम लोग वहीं पर टर्न अप हो गए, प्रैक्टिकल और मेडिसिन के साथ साथ। सुरक्षा कारवाया आणि प्रशासनाच्या विविध उपाययोजनांनंतर नक्षली चळवळीचा प्रभाव हा कमी झाल्याचं चित्र दिसू लागलं। ऑपरेशन्स यशस्वी झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी देश नक्षलमुक्त झाल्याची घोषणा केली, पण या घोषणेनंतर प्रशासनासमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिलं आणि ते म्हणजे या विकास कामांचा वेग वाढवण्याचं। कारण इतकी वर्ष ज्या गृहकलहामुळे, गृहसंघर्षामुळे इथे विकास कामं पोहोचत नाहीत असं सांगितलं जात होतं, तिथे आता हाच विकास वेगानं पोहोचणं अपेक्षित आहे, पण हे काम नक्कीच वाटतं तितकं सोपं नाही आहे।
सगळीकडे आता रस्ता चांगला झाला, कोणी जाऊ येऊ शकतात आता. तुमचं लग्न झालं तेव्हा काय फार बरे रस्ते नव्हते काय? नाही तेवढं काहीच नव्हतं, आता जसं आहे पहिले तसंच होता. आता जरा बरं आहे. आता थोडा चांगला आहे रस्ता, कोणी जाऊ शकते येऊ शकते, भीती काहीच नहीं है तेवढा. पहले गांव में बीमार पड़ने से ये हॉस्पिटल ले जाने के लिए कंधा में भोंके ले जाना पड़ता था नारायणपुर। अभी एक मतलब तुरंत 1 घंटा में गाड़ी पहुंच जाता है यहाँ लेने के लिए, फोन करने से एम्बुलेंस पहुंच जाता अभी है। हम लोग जो रास्ते पे चल रहे थे जी वैसा रास्ता ही नहीं। बिल्कुल नहीं था, एकदम मतलब पाए पैदल जाने के लायक भी नहीं था। के लिए खराब है सर। अच्छा, अभी तो मतलब हम लोग गाड़ी से ही आए जा हैं। गाड़ी से आ रहा, हम पैदल जाना भी मुश्किल था। तो क्या करते थे वैसे? कंधे पे लेके कंधे में लेके जाते थे, कंधे में लेके जाते थे। कंधा पे डाल के किधर जाते थे? नारायणपुर। नारायण जी सर। वो यहाँ से मतलब 50 किलोमीटर 50-52 किलोमीटर नारायणपुर। तो कंधे पे डाल के 50 किलोमीटर दूर जाते थे। जी सर, वैसे खाते। कोई बीमार हुआ तो जी उसको कटिया में जोड़ के ले जाना है, ले जाना है सर। पूरा गांव वाले मिल के ले जाना पड़ता तो था। अभी ये कब रोड कब हुआ? ये तो 1 साल हो गया अभी। जके असल नक्सा बात रेले रेंजे असल सुविधा पुट्टी इत्ता रोड बात वात सुने असल मा मुन्ने बेसे दिक्कत ते मन आन दिन जके इंजे का चुन दिक्कत पड़े मायो बिजली बात रोड बात बात दिक्कत इल्ले आया चने। हाँ, वो क्या बता रही है सर? पहले बहुत परेशानी था, अभी कोई परेशानी नहीं है। रोड बन गया है, बिजली उजली आ गया है, हमको पानी वानी का सब सुविधा हो गया, इंदिरा आवास घर बन रहा है, सब सुविधा हो रहा है, अब बहुत अच्छा लग रहा है। भारत माता की, भारत माता की। सरस्वती हम बच्चे तेरे, अब तो तुम मुस्कुराओ माँ। सरस्वतीला ते सांगतायत की आम्ही तुझीच लेकरं आहोत आणि आत्ता तरी तू आमच्यासाठी स्मित हास्य कर। या मुलांना जी प्रार्थना शिकवली गेली आहे त्या प्रार्थनेतनं व्यक्त होणारा जो आशय आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण इतकी वर्ष ही देवी सरस्वती इथल्या या जमिनीवरती या सगळ्या आदिवासी समुदायासाठी हसत नव्हती, ती आता हसू लागली आहे, ती गाऊ लागली आहे या मुलांच्या रूपानं, आणि ते त्याच आईला ती विनवणी करतात। बहुतेक त्या आईनं ती विनवणी ऐकली आणि या चिमुकल्यांसाठी ही अंगणवाडी सुरू झाली असावी। ही जी छोटी गोष्ट आहे ना, काही 1000 रुपयांमध्ये बांधली गेलेली ही अंगणवाडी असेल, बाहेर तो फलक लागला आहे किमतीचा, पण या इथल्या या मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी या गोष्टीची किंमत खूप खूप मोठी आहे, ज्यांनी इतक्या वर्षात वीज बघितली नव्हती, इथे आज पंखा फिरतोय, ज्यांनी इतक्या वर्षामध्ये शिक्षण आपल्या दारात पाहिलं नव्हतं, त्यांची मुलं आज घरापासून हाकेच्या अंतरावरती शिकायला इथे या अंगणवाडीत येत आहेत, आणि हे सरस्वतीचं हसणं ते बघू शकलेत, कारण एक मोठा संघर्ष संपला आहे आणि त्यानंतरचा हा बदल आहे जो या मुलांच्या या प्रार्थनेमधनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या शिकण्यातनं दिसतं। देश दुनिया की चकाचौंध के बीच में अगर आप बस्तर को आप देख रहे हैं तो यहाँ के आदिवासी नक्सलवाद के शांति वार्ता के बाद उन चीज़ों को देख रहे हैं जो इन लोगों ने 4 दशकों तक नहीं देखा। मोबाइल नेटवर्क्स पहली बार आए हैं अबूझमाड़ में। आज की स्थिति बताऊं तो पहली बार सब कुछ हो रहा है, सड़कें पहली बार बन रही है, पेयजल पहली बार पहुंच रहा है, स्वास्थ्य सुविधाएं बड़ी मुश्किल से पहुंच पाती थी। एजुकेशन और हेल्थ को माओवादियों ने तो रोक नहीं लगाया था, लेकिन वो बहुत बड़ी चुनौती थी उन कर्मचारियों के लिए वहाँ तक पहुँचना और सेवा देना।
तो ये भी देखिए पहली बार बिल्डिंग्स बन रही है, हॉस्पिटल पहली बार बन रहा है, स्कूल पहली बार बन रहा है। गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या नक्षलमुक्तीच्या घोषणेनंतर बस्तरमध्ये आता विकास पोहोचताना दिसतोय, पण त्याही पलीकडे विकासाच्या प्रतीक्षेत असलेली बरीच गावं सुद्धा आपल्याला दिसत आहेत। याशिवाय या विकासापर्यंत पोहोचताना बस्तरनं जे सोसलंय, जे गमावलंय, त्याची एक भयंकर गोष्ट सुद्धा दिसते। आता एवढा मोठा संघर्ष करून बस्तर शांततेच्या ज्या टप्प्यावरती पोहोचलाय, तो डेंजर झोन असलेला बस्तर असाच शांत राहावा याच्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करायला हवा। कारण विकासाचं हे चक्र बस्तरपर्यंत पोहोचण्यासाठी जी गोष्ट इतकी वर्ष अडसर ठरत होती ती दूर झाल्यानंतर आता पुढे काय, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता जे काही लोक वनवासींसाठी, आदिवासींसाठी, ज्या लोकांना आपुलकीची भावना नाही आहे आणि ते या भागात राहणार आहेत, मग ते व्यापारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, कोणी असतील, ते तर त्यांना आता एक प्रकारे रान मोकळं होणार का, ही एक मनात एक भीती आली। आणि ही भावना इथं प्रत्येकाच्या मनात येतेच, इथं राहिलेल्या प्रत्येकाच्या मनात ही भावना येतेच की एकेकडे आम्ही म्हणतो की नक्षलमुक्त झाला त्यामुळे लोकांना मोकळं झालं, वातावरण मोकळं झालं, सगळं झालं, मग तो चांगलाच भाग आहे, व्हायलाच पाहिजे त्या प्रकारे। दुसरीकडे तेही आहे की ह्या लोकांचं आता पुढे भविष्य काय, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे। भरोसे के लिए सरकार की जितनी भी योजनाएं हैं, चाहे वो इंडिविजुअल ओरिएंटेड हो, आधार कार्ड है, आयुष्मान कार्ड है, उनके श्रम कार्ड है, पहली बार वो जॉब कार्ड बना के VBG राम जी के अंतर्गत कार्य कर रहे हैं, प्रधानमंत्री आवास पहली बार बन रहे हैं, स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत टॉयलेट्स बन रहे हैं और स्कूल्स हमने नए ओपन किए हैं अंदरूनी इलाकों में। तो ओवरऑल जो हमारा मोटिव है वो यही है कि लोगों का भरोसा, जो विभिन्न योजनाएं हैं जो गांव तक पहुंचे अच्छे से और लोगों का भरोसा उसके माध्यम से जीता जाए। की यांना फक्त काही जण हे हक्काचं नरेटिव्ह सांगतात आणि काही जण हे फक्त काहीतरी ही योजना, ह्याच्यामध्ये तुझं लग्न होईल, ह्याच्यामध्ये तुला घर मिळेल, ह्याच्यामध्ये तुला अमुक मिळेल, ह्याच्यामध्ये तुला तमुक मिळेल, हे सांगणारं नरेटिव्ह आहे। त्याच्यामध्ये मी स्वतः पण काहीतरी करायचं आहे उठून, हा भाग कमी होत चालला है। एक बड़ा जो कंट्रीब्यूशन रोल है जन भागीदारी की है, यहाँ वहाँ के स्थानीय लोगों का है। बिना स्थानीय लोगों के सपोर्ट से ये संभव ही नहीं हो पाता और इसी सपोर्ट के कारण अगर पुराने दिनों और आज के दोनों में करते हैं तो बिल्कुल कई बार ज़मीन आसमान का अंतर दिखता है, पहले क्या बस्तर था और आज का क्या बस्तर है। बस्तरसह देश नक्षलमुक्त झाला असं म्हणत असतानाच या शांततेकडे एका तटस्थ भावनेने पाहावं लागेल। विकास जरी आज काही गावांपर्यंत पोहोचू लागला असला तरी अजूनही हा विकास दूर दूरपर्यंत पोहोचायचा। बस्तरमध्ये सुरू झालेला मूळ संघर्ष आदिवासींच्या जल-जंगल जमिनीचा होता, त्यामुळे यातल्या कशालाही हात लावताना आपण या जुन्या संघर्षाला नव्यानं आव्हान तर देणार नाही ना, याचा विचार करावा लागेल। सरकार आता विकासाच्या रस्त्यावर वेगानं गाडी नेते, पण हा विकास शेवटच्या आदिवासीपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचेल याची खात्री करणं हे प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल। गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय इच्छाशक्ती काय करू शकते हे दाखवलं। कधी काळी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य तर केली, बस्तरला शांततेच्या टप्प्यावर आणून तर ठेवलं, पण बस्तरची ही सध्याची शांतता एक गृहयुद्ध थंडावल्याचा पुरावा आहे। आता या शांततेच्या पलीकडे काय, हाच खरा प्रश्न आहे, जो अजूनही बस्तरच्या हवेत उत्तर शोधतोय।
व्हिडिओ जर्नलिस्ट अमर सकपाळसह गुरुप्रसाद, बोलभिडू, बस्तर.